तुम्हालाही माझ्यासारखी पांढऱ्या केसांपासून सुटका हवी आहे आणि लांब सडक दाट काळेभोर केस हवे असतील तर हा घरगुती उपाय नक्की करा। साईडच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं, अगोदर माझे केस खूप जास्त पातळ होते, पांढरे होत होते, पण आता बघा किती छान दाट स्मूथ अँड सिल्की शायनी असे माझे केस आहेत। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। आणि यामध्ये अगदी 100% नॅचरल इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत, घरातीलच काही वस्तू आहेत, त्यामुळे आजच बनवा आणि एवढा चांगला रिझल्ट घ्या। झिरो खर्चामध्ये तुम्ही याला बनवू शकता। चला तर यासाठी आपल्याला काय काय हवं आहे ते बघूयात। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% रिझल्ट मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा, यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटी कढीपत्ता। कढीपत्ता फ्रेश मी घेतलेला आहे। तुम्ही कढीपत्त्याचं पावडर, वाळलेला कढीपत्ता असं काही घेऊ शकता, पण कढीपत्ता अजिबात स्किप करायचा नाही, वापरायचाच आहे। आणि त्यानंतर बघा, इथे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, जास्वंदाची फुलं मी काही वाळत ठेवली होती, तर वाळलेली जास्वंदाची फुलं मी इथे वापरलेली आहेत। पण बुरशी लागलेली फुलं घ्यायची नाहीत, फ्रेश ताजी फुलं उन्हामध्ये वाळवायची। 1-2 तासामध्ये चांगली सुकतात आणि पूर्ण दिवसभरामध्ये अशी चांगली ते वाळतात। आणि तुम्ही एखाद्या झाकणबंद भरणीमध्ये याला साचवून ठेवू शकता, म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला याचा वापर करता येईल। तर आता बघा, इथे जास्वंदाची फुलं काही आपल्याला तोडून घ्यायची आहेत। तर इथे मी साधारण 10-12 जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत। तुम्ही जास्वंदाची पानं देखील वापरू शकता। आपल्या केसांच्या लांबीसाठी, केसांना चांगली वाढ व्हावी यासाठी ना जास्वंदाची फुलं, पानं खूप जास्त चांगले आहेत, त्यामुळे ना नक्की वापरायचे। आता यानंतर ना, जसं आता तुम्ही बघू शकता, मी इथे घेतलेले आहेत काळे तीळ। आपल्या पांढऱ्या केसांना काळं करण्यासाठी काळे तिळांचा खूप मोठा रोल आहे। त्यासोबतच केसांना स्मूथ, सिल्की, शायनी बनवण्यासाठी काळे तीळ आपल्याला नक्की वापरायचे आहेत। त्यामुळे ना इथे बघा, आता काळे तीळ मी घेतलेले आहेत आणि साधारण बघा, इथे आपल्याला ना घ्यायचं आहेत काळे तीळ 1 चमचाभर, मोहरी 1 चमचाभर घ्यायची आहे। मोहरी इथे आपल्या मसाला डब्यात जी असते ना, अगदी तीच वापरलेली आहे। त्यानंतर ना आपल्याला इथे बघा, ज्या पण गोष्टी घ्यायच्या आहेत ना, त्याचं काही असं अचूक मोजमाप नाही, बाकी तुम्ही ढोबळमानाने याला घेऊ शकता। आणि त्यासोबतच फ्रेश ताजी फुलं असतील जास्वंदाची तर ती जरी वापरली तरी चालतात, वाळलेलीच घ्यावी असं काही नाही, आणि नसतील तर वाळलेली देखील वापरू शकता। त्यानंतर ना आपल्याला इथे 2 मोठे चमचे लागणार आहेत मेथीदाणे। मेथीदाणे आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात, त्यामुळे याला वापरायचंच, अजिबात स्किप करायचं नाही। आणि मेथीदाणे केसांना अगदी पूरक असं पोषण देतात, केसांना चांगलं हेल्दी ठेवतात। काही केस डॅमेज झाली असती तर त्याला रिकवर करण्याचं ते काम करतात। त्यासोबतच बघा, मेथीदाणे आपल्या केसांसाठी ना अगदी केसांवरती एक कवच सारखं काम करतात। काही तुम्ही केमिकल किंवा इतर काही असे प्रोडक्ट वापरले जे केसांना हार्म करणार आहेत, त्यांना म्हणजे त्याचं जे रिॲक्शन आहेत किंवा त्याचं जे आपल्याला नुकसान होणार होतं त्याला म्हणजे वाचवण्याचं काम करतात, केसांना नुकसान होऊ देत नाहीत। त्यामुळे ना म्हणजे नुकसान कमी करण्याचं ते काम करतात, त्यामुळे मेथीदाणे नक्की वापरायचे। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लाल कांदा। अगोदरच थोडा कट केलेला होता, तर एक छोट्या साईजचा कांदा मी घेतलेला आहे। कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। त्यासोबतच बघा, इथे आपल्याला ना लागणार आहे लाल कांदा। लाल कांदाच घ्यायचा, पांढरा कांदा घ्यायचा नाही। लाल कांद्यामध्ये असे काही गुणधर्म असतात जे आपल्याला म्हणजे केस हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात। त्यामुळे ना लाल कांदा असा मोठा किंवा छोटा बारीक असा कट करून घ्यायचा। त्यानंतर ना इथे आपल्याला लागणार आहे अद्रक। तुमच्या केसांना जर म्हणजे केस गळत असतील आणि नवीन केस येत नसतील ना, तर बघा केस पातळ होतात, पण नवीन केस येण्यासाठी तुम्हाला अद्रक ही वापरलीच पाहिजे। अद्रकचा जो रस आहे, अद्रकमध्ये असे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे की आपल्याला स्काल्प आहे ना, म्हणजे नवीन रूट्स येतात, केसांचे नवीन मुळं येतात आणि आपले केस दाट होतात। आणि नवीन केस आल्यानंतर तुम्ही बघा खूप चांगले काळे भोर येतात आणि त्यासोबतच हेल्दी केस असतात। ज्या अद्रकच्या रसाचा तुम्ही वापर करताना ते खूपच जास्त फायदेशीर तुम्हाला ठरू शकतं। त्यामुळे तुम्हाला अद्रक इथे छोटा तुकडा कट करून किंवा खिसून घ्यायची आहे, खलबत्त्यात बारीक करून घेतली तरी चालतात। आणि इथे आपल्याला केस लांब हवे असतील तर आपल्याला घ्यायची आहे लवंग। 3 लवंग मी घेतलेले आहेत आणि या सर्व गोष्टी आपण जसं आता तुम्ही बघू शकता खूप सहज घरामध्ये मिळणाऱ्या आहेत। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे आवळा। आवळा बघा, आवळ्याचं पावडर मी वापरलेला आहे। बाकी तुम्ही इथे ना जसं आपण आता घेतलेला आहे फ्रेश आवळा जरी तुम्ही घेतला तरी चालतं, पावडर आपण घेतलं पण फ्रेश आवळा घेतला तरी चालतो, किंवा तुम्हाला जरी ते म्हणजे वाळलेल्या आवळ्याच्या फोडी घ्यायच्या असतील तर ते जरी घेतलं तरी चालतं, अगदी तुमच्यानुसार। त्यानंतर ना इथे बघा, आता आपल्याला ना या सर्व गोष्टी आपण एकत्रित केलेल्या आहेत, तर कसं वापरायचं ते बघायचं आहे। खूप सोपं आहे याला वापरणं, वेगळं असं काहीच यामध्ये नाही। चला तर यासाठी आपल्याला इथे एक कढई लागणार आहे, त्यामध्ये मी टाकलेलं आहे तेल। तेल इथे तुम्ही पाहिजे ते तेल तुम्ही वापरू शकता, तुम्हाला जे लावायचं आहे
आहे जसं की मोहरीचं तेल म्हणा किंवा कोकोनट ऑइल म्हणा किंवा इतर कोणतं तेल, तर ते तेल अगोदर गॅसवरती ठेवायचं, त्याला गरम करायचं, थोडंसं कोमट का होईना गरम करायचं. अर्धा वाटी तेल मी घेतलेलं आहे, थोडी मोठी वाटी होती त्याने अर्धा वाटी घेतलं. अर्धा वाटी तेलामध्ये अगोदर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता, त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा आणि त्यानंतर एक एक करत बाकी इतर गोष्टी देखील टाकायच्या आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगोदर कांदा आणि कढीपत्ताच टाकायचा, कारण की जर तुम्ही आवळा वापरला असेल ना, फ्रेश आवळा किंवा ताजी फुलं, तर ते देखील टाका. म्हणजे ओलसर ज्या गोष्टी आहेत ना तर त्या अगोदर टाकायच्या, म्हणजे त्या चांगल्या व्यवस्थित तेलामध्ये गरम होतात. ज्या सुक्या वाळलेल्या गोष्टी असतात ना तर त्या शेवटी टाकायच्या, हे खूप महत्त्वाचं आहे. तर कांदा, कढीपत्ता आणि अद्रक मी इथे टाकलेली आहे, त्यांना आपण थोडंसं लालसर होईपर्यंत गरम करूयात आणि तेलामध्ये चांगलं याला मी हलवून घेत आहे, जेणेकरून इक्वल हे चांगलं गरम होईल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे जे फुलं आहेत ना तर ते टाकायचे आहेत, जास्वंदाची फुलं आणि पानं असतील ताजी फ्रेश किंवा फुलं असतील तर त्यानंतर तुम्ही टाकू शकता. थोडेसे पानं कट करून टाका पानं असतील तर. बाकी ना यानंतर बघा आपल्याला इथे ना याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पाकळ्या तुम्ही जास्त अजून बारीक करून टाकू शकता, म्हणजे तेलामध्ये चांगल्या त्या डीप होतील, व्यवस्थित मिक्स होतील. आता यानंतर ना बाकी इतर एक एक गोष्टी टाकायच्या, जसं की आता इथे मी टाकत आहे मोहरी किंवा जे आपलं आहे म्हणजे आवळ्याचं पावडर किंवा आवळा तुम्ही घेतला असेल ते. त्यानंतर इतर जे लवंग आहे तर ती देखील टाकून द्यायची, मेथीदाणे टाकायचे आणि हे चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे. म्हणजे काळे तीळ देखील टाकून द्या. हे जे सर्व गोष्टी आहेत ना तर त्या चांगल्या डार्क अशा काळसर लालसर कलरच्या झाल्या पाहिजेत. यामधील पूर्ण मॉइश्चर, पाण्याचा कंटेंट संपला पाहिजे. असं योग्य टेम्परेचरवरती याला आपल्याला गरम करायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चांगलाच यामध्ये कढीपत्ता किंवा बाकी इतर गोष्टी लाल झालेल्या आहेत आणि मेथीदाणे विशेष म्हणजे शेवटी टाकले होते ते देखील चांगले लाल झालेले आहेत. पिवळे मेथीदाणे लाल चुटूक होईपर्यंत गरम करायचे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. ओव्हरकुक करू द्यायचं नाही. त्यानंतर आता आपल्याला बघा इथे काय करायचं आहे, याला 50% थोडं थंड होऊ द्यायचं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं, फुल 100% थंड होऊ द्यायचं नाही. तसं जर तुम्ही केलं तर पूर्ण जे वस्तू आहेत त्या तेल पिऊन घेतात, शोषून घेतात आणि आपलं तेल पूर्णपणे वाया जातं. जसं की आता बघू शकता मी याला गाळून घेत आहे. मोठी गाळणी असेल तर पूर्ण यामधील गोष्टी गाळणीत टाकायच्या, चांगलं बराच वेळ निचरू द्यायचं, म्हणजे पूर्ण असं हे तेल यामधून गळतं. बाकी मी तेल थोडंसं जे राहिलेलं आहे पेस्टमध्ये ते मी दुसऱ्या वाटीमध्ये काढणार आहे आणि तेल सध्या खूप गरम आहे. थोडंसं आपण याला थंड होऊ देऊ आणि थंड तेल आता झालेलं आहे. कसं वापरायचं चला बघूयात. तर बघा माझे तेल बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि याला ना आठवड्यातून तुम्ही 2-3 वेळा जरी लावलं ना तरी चालतं, रोज लावलं तरी चालतं, डेली लावत असाल तरी, किंवा आठवड्यातून 1 वेळा लावलं तरी चालतं. पण आठवड्यातून 1 ते 2 वेळा का होईना नक्की लावायचं आहे. कमीत कमी 1 वेळा लावा, जास्तीत जास्त 3 वेळा किंवा दररोज लावलं तरी चालतं. आणि इथे आपल्याला बघा स्काल्पमध्ये लावायचं आहे, केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावून मसाज करायची आहे आणि खूप जेंटल मसाज करायची आहे, खूप जास्त चोळायचं नाही. जसं की तुम्ही माझे केस बघू शकता खूप छान काळेभोर आहेत, तुमचेही होतील. नक्की ट्राय करा. काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.